आम्हाला सांगायचं दुनिया घन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पवील उत्तम भोगील जीव खानी पर उपकारी निने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिनी माया भूत दया गायी पशुचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी शांती रूपी नव्हे कवनाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीव खानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनिवाबुदाहु जगन निहित पानी मंडन मंडन करुणतुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकस्थं पदांबुज तेज स्त्रिदपदेशं युधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मर्यादा भाव्या सुभटा मराठा वंशाचे कुलदीपक मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेचे एक नतमस्तक त्यांची पायी वैराग्य मार्गाती दुर्गम तो करुणी दाविला सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापूर ग्रामीण शुद्ध संस्कृती तेथे उगवले संस्कार गहस्ती जया स्मरता कळिता नमते नमो सद्गुरु मारुती महाराज जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता तया माझे दंडवत माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीवखाली प्राप्त स्त्री आता घर म्हणाव का मंदिर मला आतापर्यंत तरी प्रश्न पडलाय ना बरं याला घर मी बऱ्याच ठिकाणी बाहेरगावी सुद्धा म्हटलं झालं आता याला घर म्हणाव का मंदिर बऱ्याच ठिकाणी लोकांनी मंदिराची घरं केलीत बरोबर का मंदिराची घर सोयाबीनची थंडी गाववाली मंदिरात टाकायलेत म्हणजे लेकरं बाळ मंदिरात झोपवायलेत आणि तर घराचं मंदिर केलं त्याच्यामुळे प्रश्न विठाला या पवित्र वास्तूमध्ये परमार्थ प्रेमी पाठीमागे साध्यंत कालावधीत काही वर्षापासून परभणी शहरामध्ये सतत परमार्थ साधना चालण्याचं वारकरी संप्रदायाचं केंद्र नानाकडं आव्यात चालू आहे पण नाना आता तुम्हाला अजून एक सहकारी झालाच नाही बरोबर आहे की नाही अजून एक सहकार्य झाला अजून हे एक केंद्र या ठिकाणी अवघात परमार्थ चालू ठेवणार अशा प्रकारचं केंद्र म्हणायला हरकत नाही परमार्थ प्रेमी श्री भगवानरावजी जोंजाळ मला तर असं वाटतं की भगवानरावजी जोंजाळ यांच्या वतीने म्हणणं जरासं हे त्रोटक आहे अजून बोलू का त्यांच्या परिवाराच्या वतीनं म्हटलं तर अजून थोडंसं शोभनीय आहे कारण भगवानराव काही गोष्टी योगदानाच्या जरी असतील प्रमुख नेतृत्व कुटुंबाचा करणारा म्हणून तरी जरी असतील तरी
लक्ष्मीच्या सहकार्याशिवाय घरामध्ये हे कोणी करू शकत नाही, म्हणून माझ्या बहिणीला प्रथमतः धन्यवाद. विठाला याच्यापेक्षा नवलाची गोष्ट आहे, घरामध्ये जर साधा हरिपाठ म्हणू लागलं तर तेवढा वेळ घरातली पोरं बाहेर चालली, याचा हरिपाठ वस्तू फिरून येऊ म्हणतात. वास्तव सांगतोय बरं का, जी वस्तुस्थिती आहे ते सांगतो. घरात जर या ज्या परिवारामध्ये परिवाराचं नेतृत्व करणारा, परिवाराचा घराचा कर्ता परमार्थिक आहे, परंतु त्याला घरची साथ आहे, त्याला दुग्ध शर्करा योग म्हटलं तर चालते. परंतु आता त्याच्यामध्ये अजून भर पडली. मला बऱ्याच ठिकाणी अनुभव आहेत, घरामध्ये जर हरिपाठ असेल, एखाद्या दिवशी पोथीचं पारायण लावलं असेल, पूजा ठेवली असेल, तर तितक्या टायमात पोरं बाहेर जातात. मुलगा सुद्धा बापाच्या खांद्याला खांदा लावून परमार्थातली सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय भगवान राऊताला. आणि या परिवाराला रोज परमार्थ करण्यामध्ये जे सहकार्य मंडळी, खरं तर मी तुमच्या उभा राहणाऱ्या मंडळीला टाळकरी म्हणणं म्हणजे तुमचा कमीपणा आहे असं म्हणता येत नाही, कारण कीर्तनकारापेक्षा, विद्वान शास्त्रीय अभ्यासूपेक्षा टाळकरी हे नाव श्रेष्ठ आहे. तुम्ही माना का न माना, विद्वानापेक्षा, शास्त्रीपेक्षा टाळकरी हे नाव काय आहे? श्रेष्ठ नाव आहे. पण टाळकरी तुम्हाला एखादे कीर्तनकार टाळ घेऊन उभा राहिले तर त्याला टाळकरी म्हटलं त्यांचं नाव कमी होतंय म्हणत असतील एखादी महाराज. माझं म्हणणं आहे त्या टाळकरी शब्दाला दुय्यम दर्जा देण्यासारखं आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही टाळकरी श्रेष्ठ आहात, श्रेष्ठ कीर्तनकार असून टाळ घेऊन उभा राहिलं असं नाही मी म्हणणार. परंतु हे परिवार परमार्थ करत आहे याची जाणीव असल्यानं महत्तम सर्वस्व रहस्य तेवढं ज्ञान तुमच्याजवळ नक्की परिपक्व आहे, म्हणून या परिवाराला ही सगळी मंडळी सहकार्य करतात. ही सगळी उभा राहिलेली मंडळी कीर्तनकार आहेत, छान अभ्यासू आहेत. आता तुमच्या समोर आमच्या इकडे गुरुवारी ठाकूरबुवा महाराज ज्यांच्यासोबत 15 वर्षे ज्यांच्या सहकार्यावर मी कीर्तन केली, कथेला ते 7 दिवस माझ्यासोबत त्या गावात असल्यावर माझ्या कथेच्या स्टेजवर येत नव्हती. ती आपल्याला नाही जमत किंवा रात्री दिवसा होत नाही. ठाकूरबुवा 15 वर्ष होते नाना आम्ही एकाच गाडीत, आणि त्यांच्या आशीर्वादाचं हे फळ आहे. तुम्ही सर्व मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, परिपक्व आहात, थोर आहात. मी तुमच्या चरणाला नतमस्तक होणं हे माझं प्रामाणिक लक्षण असलंच पाहिजे, यात काही शंका घेण्याची गरज नाही. दोन्हीकडून 2 मृदंगाचार्य भगवानराव सार्वजनिक सप्ताह केल्यावर एक मृदंगाचार्याचा जोड लागण, पण या सप्ताह सार्वजनिक एकटा परिवार, एकटा माणूस कार्यक्रम करणारा, ते मला नेहमी म्हणतात मी एकटा करणार असं म्हणजाव ना महाराज, तुम्ही लोक नाही आले तरी काय करणार आहे. ही गोष्ट बरोबर आहे. भगवान कृष्ण अद्वितीय व्यक्तिमत्व जरी असेल तरी सुद्धा गोपाळांना महत्व दिल्यामुळे अवताराचं श्रेष्ठत्व वाढलंच ना. हा भाग वेगळा, बरोबर आहे का? काय नाही अनुसार 2 मृदंगाचार्य समोर आहेत, मोठ्या आवडीनं वाजवतात. आता काही जणांचं नाव थोडं पट्टीवर असल्यानंतर आपण त्यांना थोडंसं अनेक लावतो, भरपूर नावं, तालमनी अमक तमक, पण प्रेमानं अंतकरणातून निर्लोभ निरपेक्ष सेवा करण्यासाठी येतात. हे सगळ्या पदापेक्षा श्रेष्ठ असलेलं पद आहे, बरोबर आहे या ठिकाणी.
त्यामध्ये विशेष म्हणजे 7 दिवस झालं श्रीमद भागवत कथा 7 दिवसाची आहे. आजचा 5वा दिवस मला वाटतं. त्याच्यामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण ज्यांच्या पवित्र वाणीतून श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करत आहात ते माझे परमार्थिक मित्र, मला जे आदराचं स्थान वाटतं असे विद्वत हरिभक्तीपरायण भागवताचार्य वसंत महाराज कर्णिकर. आता ह्या माझ्या उजव्या बाजूला बसलेली ही अभ्यासू मंडळी आहे सगळी. खरं म्हणजे आता तुमच्यासमोर मला कीर्तन करायचं म्हणजे आता खरं माझ्या परीक्षेचा पेपरच माझ्या हातात पडल्यासारखं मला वाटायला आहे. पण पेपरच्या वेळेला विद्यार्थ्याला ताप आला असेल, सर्दी झाली असेल, तब्येत बिघडली असेल तरी त्याला पेपर तेवढ्याच काळजीनं सोडवावा लागतो. पेपर प्रामाणिकच सोडवण्याचा प्रयत्न करीत, परंतु जबाबदारी वाढली. जुने माणसं म्हणायचे सुनानं एकटीनं काम करणं वेगळं, कवळ्या नवरीनं नवीन सुनानं सासू पुढं करणं वेगळं. म्हणून माझे गुरुवारी मारुती महाराज म्हणत होते, मी त्यांच्या वाणीतून शब्द ऐकलेले तर की सासूच्या पुढं सुनाला काम करायला हात चाचवतो ही गोष्ट जरी खरी असेल तर खानदानी बापाची जर लेक असेल तर ती सासूच्या 7 सासा जरी समोर बसवल्या तरी तिचा हात चाचरणार नाही, कारण जननी तिची खानदानी आहे. आपण सर्वजण खानदानी परिवारातले सर्वजण आहोत. माझ्या इथे उजव्या हाताला बसलेले आणि माझा परभणीतला उजवा हातच ते आहेत असे हरिभक्तीपरायण आणि परभणीच्या परमार्थातला आधारस्तंभ म्हणत असतो त्यांना असे आमचे हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज. जवळच बाजूला बसलेले आमचे हरिभक्तीपरायण अभ्यासी सात्विक व्यक्तिमत्व, साधनेमध्ये उच्च दर्जा ज्यांचा आहे, की साधनेमध्ये आमचा त्यांच्या उंचीला हात पुरत नाही. हे सुद्धा शब्द कमी पडतील नाना, काय सोपं नाही इतकं यांचं बरं काय. मी यांना बरेच वेळेस, कारण मित्र असल्यावर माणूस अधिकारी जरी असेल तरी त्याला कडक बोलतो, त्याला ते अधिकारी वाटत नसतो. मी बरेच वेळेस म्हटलं दादा एवढा माणसाचा जर नाही मिळाला, एवढं खाला प्याला आता सुख सुविधा निघालेल्या, आता मस्त दणदण खाजा संड राहा आमच्यासारखं. मित्र असल्यामुळे मी म्हणत असतो हक्कानं, ते ऐकून घेतात आमचं. पण दादा म्हटलं तुमचं जरी खरं असेल, मित्र म्हणून माझ्या हिताचं असेल तरी माझ्या ते आवडीचाच विषय नाही. इतकी साधना कडक आहे त्यांची, म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये आणि साधना अभ्यासही कसा. आमच्या हरिभक्तीपरायण श्रीकांत दादा बागोटे, त्यांना सगळे बागोटेच म्हणतात, दादाच म्हणतात. महाराज पहिल्याने म्हणत होतो, मला वाटलं हे सगळे दादाच म्हणायचं. मला वाटायचं पहिल्याने हे माझ्यापेक्षा वयानं जरी नसले तर दिसायला लहान दिसतात, दादा कसं म्हणावं असं मला वाटत होतं. वयानं मोठे आहेत, अभ्यासानं मोठे आहेत, माझ्यापेक्षा साधनेनं मोठे, सगळे दादा म्हणतात. अशी मंडळी तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता मंडळी सहित. आता मी काय केलं माहिती आहे का, परिहार सांगण्यामध्ये 9 वाजले ही शहाण्या बोलणाऱ्याची खुबी असते. आता एवढ्या माणसासोबत मला जास्त वेळ बोलणं होणार नाही, चिंतनयुक्त असं बोलणं होणार नाही. आपल्या गप्पा परिहाराच्या घालून 9 पर्यंत काटा आणलाय, आता 1 तास बोलायचं आहे, त्याच्याच सेवा करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला 10 वाजेपर्यंत सेवा करायची. तुम्ही सर्वजण उपस्थित, अनेक वर्षापासून या ठिकाणी जे कीर्तन होत आहेत, अनेक वर्षापासून या ठिकाणी जे काही अल्पाहार अन्नदान होत आहे, त्याला प्रत्येकाचा कुठे ना कुठं तरी खारीचा वाटा आहे बरं, प्रत्येकाचा इथे येणाऱ्यांचा. या सर्व जणांच्या चरणाला नतमस्तक होतो. या ठिकाणी भागवत महात्म्य चालू आहे. इदं भागवतं पुराणं इतिहासं ब्रह्मसंहितं यस्य श्रवणमात्रेण पापहानी प्रजायते. ज्यार्थी तुम्ही या ठिकाणी कथा ऐकत आहात त्यार्थी तुमच्यामध्ये पाप नावाची गोष्ट राहिलेली नाहीये, तुम्ही पवित्र पावन झालेले आहात. आणि अशा भागवताचार्यांच्या साहित्यामध्ये सेवा करण्याची या ठिकाणी माझ्याकडे संधी आहे. ते 1 तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न असेल. आपण सर्वांना सहकार्य करावं ही आग्रहाची विनंती. यच्चावत मनुष्य देहामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी किंबहुना मानवी देहाची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय रूढ असताना सर्व संप्रदायामध्ये अग्रगण्य, सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ, सर्व संप्रदायामध्ये मूलभूत पाया रचित संप्रदाय दादा जगाच्या पाठी एकच संप्रदाय आहे. मी ज्या वेळेला संप्रदायाचं नाव घेतो माझ्या त्यावेळेला चकारानं बोलतो, कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, च इज मोस्ट इम्पॉर्टंट. सकार हा निश्चिततेचा बाणा आहे. संस्कृत व्याकरण मराठी व्याकरण सांगतं ज्या वाक्यामध्ये च येतं त्या चा अर्थ असतो निश्चित. हाय ओहा पोहा जास्त व्याकरणाचा करायची घेत नाही, नक्की विश्वासानं म्हणून च टाकलेले.
हमीपत्र चा अर्थ होतो काय? हमीपत्र. म्हणून सर्व विश्वातील संप्रदायामध्ये एकच संप्रदाय मला सर्वांना घेऊन जाणारा सर्वश्रेष्ठ वाटतो की माझ्या हृदयावर छातीवर हात ठेवून संप्रदायाचं नाव नेहमीच हे 2-4 वाक्य मी म्हणत असतो कीर्तनाच्या सुरुवातीला. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. दादा, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आबालापासून वृद्धापर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, सर्व योनीपासून मानव योनीपर्यंत सर्वांना घेऊन जाणारा एकच संप्रदाय वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातील या सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन सेवा पुष्प माझ्यासारख्या सामान्य पामराकडे तुम्ही जबाबदारी दिली. जबाबदारी मोठी आहे, पण प्रामाणिकपणा असेल तर सेवा पार पडते. त्या प्रमाणामध्ये पार पडण्याचा प्रयत्न असेल, सहकारी असावं. विठ्ठला आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संतश्रेष्ठ देहू निवासी भगवान प्रिय भक्त वत्सल वैराग्याची मूर्ती पंचम वेद निर्मित देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सहचरणाचा अभंग थोडा विस्तारित आहे. सहचरणाचा आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व जास्तीत जास्त लोकसंख्या ज्या साधनेमध्ये येते या जगतामध्ये, ती साधना म्हणजे गृहस्थ आश्रमाची साधना. आणि त्या गृहस्थ आश्रमात राहणाऱ्या माणसाला गृहस्थाचा परमार्थ कसा करता येतो याची व्यवस्थित आचारसंहिता सांगणारा अभंग आहे. विठ्ठल मनुष्य जीवन म्हटलं की 4 आश्रमामध्ये जीवन जगल्या जातं. आपल्याला ज्ञात जरी असेल तरी पार्श्वभूमी आपण व्यवस्थित मांडणी करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये पहिलं ब्रह्मचर्य असतं, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. प्रत्येक मानवी योनीमध्ये 4 आश्रमातून जीवन परिपूर्ण करायचं आहे प्रत्येकाने. 4 योनीमध्ये त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम या आश्रमाला एक श्रेष्ठ फळ आहे. आणि म्हणून ब्रह्मचारी ब्रह्मचर्यता हे ऐकल्याबरोबर आपण तिथे काय होतो? नतमस्तक होतो. व त्यांनी ब्रह्मचर्य धारण केलेलं आहे, त्याला एक फळ आहे. काय आहे ब्रह्मचर्य आश्रमाला फळ? काय आहे तर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अक्षर एक अक्षर अक्षर एक अक्षर अक्षर एक अक्षर अभ्यास आणि अभ्यास फक्त आणि फक्त पाठांतर. ब्रह्मचर्य धर्म ब्रह्मचारी धर्म पहिला आश्रमाचा आपण नाव ऐकत असतो तो आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. त्यातून आपण आता इथे बसलेले सर्वजण त्या अवस्थेतून आलो नाही का? आपण सर्वजण ब्रह्मचर्य हे आश्रम श्रेष्ठ आहे, त्या अवस्थेतून आपण सर्वजण आलो. पण त्या ब्रह्मचर्य अवस्थेत जेव्हा होतो तेव्हा आपल्याला हे काय आहे कदाचित हे ज्ञान नसेल.
सर्वांना नसेल असं नाही. या काळामध्ये आपण काय करायला पाहिजे ते माहीत नसेल. बरं, माहीत नसून सुद्धा ते कर्म केलंही असेल. ब्रह्मचर्य धर्मी घोकावी अक्षरे, पाठांतर केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यासच करायचा का? अजून काही त्याला 5-6 सांगितले की अजून 5-6 कामं दिले त्यांना. आश्रमी विचार षडकर्मी, षड म्हणजे 6. एक 6 प्रकारचे काम त्याला पुन्हा दिलेले आहेत ब्रह्मचर्य धर्मामध्ये. म्हणजे जन्मलं तेव्हापासून 25 वर्ष वयाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, याही वर्गातल्या ब्रह्मचार्याला आपण हे लक्षण लावायला अडचण नाही. ब्रह्मचारी आणि ब्रह्मचर्य धर्म सारखंच म्हणता येईल का? काही त्याचं थोडं काही विश्लेषण वेगळं करता येईल का? ब्रह्मचारी आणि ब्रह्मचर्य आश्रम विठाला तसं पाहिलं तरी एक म्हणता येईल, पाहिलं तर एक म्हणता येणार. का म्हणता येणार नाही? नाथ महाराजांची गोरी आठवली दादा मला, तुम्ही पाठांतरातली माणसं आहात, मला काही ते पाठांतराचा तेवढं नाही अभ्यास. जयांगी एकरती, जयांगी एकरती नाथ बाबाची ओवी मला वाटते. पाप राहे संदेहती, या लागे ब्राह्मण पुण्यमूर्ती, स्वय रमापती बोलिये. मला हे 3 तुकडे पाहिजे आहेत या ओवीचे. पहिला तुकडा पाहिजे एक रती ब्रह्मचारी मध्ये मोडते का? मोडत नाही. तर ग्रस्त आश्रमी असेल आणि धर्मपत्नी शिवाय विषय बाजूला गेला नसेल तर ब्रह्मचारी जेवढा अधिकारी श्रेष्ठ आहे तेवढा अधिकार त्याला निश्चित शास्त्रानं दिलेला आहे. म्हणून हा ब्रह्मचारी वेगळा आणि आश्रमातला ब्रह्मचारी वेगळा, अशी सूक्ष्म भेदाची फोड कदाचित करता येईल. याचा उहापोहा जास्त करायचा नाही. पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचर्य, 6 कामं सांगितले त्याच्यामध्ये अध्ययन सांगितलं, अध्यापन सांगितलं, यजन याजन 4 झाले, दान 5वं कर्म झालं आणि परिग्रह 6वं. हे षडकर्म सांगितलं. दुसरं अभ्यास आहे का? अभ्यास भोकावी अक्षरे. दादा ही त्याची आचारसंहिता आहे. ब्रह्मचर्य आश्रम श्रेष्ठ आहे, त्या आश्रमाचं फळ सुद्धा वसंत महाराज श्रेष्ठ आहे. पण त्या आश्रमाच्या आचारसंहितेचं पालन केलं तर आहे, नाही केलं तर ब्रह्मचारी काय, गृहस्थी काय आणि सगळ्याच आश्रमाला न मानणारा वाईट पडलेला काय, सारखेच. आश्रम श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतरचा एक दुसरा आश्रम असा आहे, त्याला आपण वानप्रस्थ आश्रम म्हणतो. महत्वाचा शेवटला ठेवायचा आहे ना आपल्याला. याच्यावर बोलायचंच की आपल्याला महाराजांनी विचाराच्या आश्रमावर मांडले, त्याच्यावर तर चिंतन करायचंय की आपल्याला. वानप्रस्थ आश्रम म्हटलेला आहे. वानप्रस्थ म्हणजे कोण? आता वानप्रस्थामध्ये मला वाटतं इथं जे आहेत तुम्ही इथं जमलेले, याच्यातले जवळपास 60% वानप्रस्थात येत असतील. 50च्या पुढचे आणि 75ची अलीकडची बरेच असतात. कशात येतात? वानप्रस्थ. थोडक्यात बोलू 2 वाक्यात. वानप्रस्थामध्ये संयोगात राहायचंय आणि वियोग साधायचा आहे असं म्हटलंय त्यांनी. थोडक्यात बोलू आपण. राहायचंय कशात? संयोगात. साधायचा का? वियोग. कमळ राहतं कशामध्ये? पाण्यामध्ये. पाण्यात राहिलेली वस्तू बाहेर निघाल्या भिजलेली दिसती का कोरडी? कमळ पाण्यात राहत नाही, कमळ पाण्यात राहत आणि बाहेर काढलं भिजलेलं दिसतं का कोरड?
आलित कमळ जळी जैसे पूर्वार्धात जायचं नाही. ब्रह्मण्याध्याय कर्माणी ब्रह्मण्याध्याय कर्माणी ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम तत्व करोति येन संगम त्यक्त्वा करोति येन लिप्यतेन स पापेन लिप्यतेन स पापेन लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा. वा मग तेच त्याच्यावरच्या पुन्हा पुढे ओव्या आहेत आता येणं श्लोक द्याला ओव्या द्या येणं प्रमाण दिलेलंच आहे. मी आपला मस्त खुशाल तर त्याने विठाला कीर्तनकार कसा असतो फक्त कीर्तनकार सांप्रदायिक रक्तातला असा. त्या माणसाला जर असे प्रमाणात देणारा माणूस भेटला ना तितका आनंद त्यालाच माहित काय आनंद असतो ते दुसऱ्याला नाही कळत. प्रमाण देताना जर एखाद्या माईकवर उभे असलेल्याने सुद्धा त्या कीर्तनकाराचं बोलणं काय चाललंय येणं काय प्रमाण उचललंय त्याचा कुठंच संबंध नाही. असं जर झालं तर कीर्तनकारला किती दुःख होते सांगू का? नाही सांगू का तुम्हाला? कळायचं सांगतो कळायचं आहे. एखाद्या दिवशी काय होतं माणूस कवळ्या उन्हाला उभा असते आणि मग त्याला जरा जरा शिंकची लहर येते. शिंक कळते तुम्हाला? आजची शिंकची काय गणित आहे मला माहित नाही. ते असं सूर्याकडं त्या किरणाकडे पाहिलं तशी तशी ती शिंकची तीव्रता वाढते. असं बघत आहे सारखं वरी 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 असं बघतं ना ते. आता कशाच्या तंद्रीत असतो तो? शिंकच्या. आणि तितक्यामध्ये मधातच कोणी काय झालं वरी बघाय दिसमुळच झालं त्याचं होते काय तसं होते. योग्य असं तुमच्यासारखे माणसं बसलेली असलेली ना बस काय सांगा ना किती वेळ जरी बोललं तरी काय मला आठवण म्हणायची गरज आहे काय? येत नाही म्हणायची काय गरज आहे? जशा प्रकारे कमळाचं फूल पाण्यात राहतं पण पाण्याला अंगीकृत करत नाही लिप्त होत नाही तसं 50च्या पुढं वय गेलेल्या माणसानं घरात राहायचं. फक्त घर आपलं समजायचं नाही. सोपं सोपं बोलू आपण. अवघड कशाला? अवघड मलाच येत नाही तर तुम्हाला कशाला सांगू? बरोबर आहे का नाही? घरात राहायचं घर आपलं म्हणायचं नाही. लेकरा बाळाईत राहायचं पण लेकरा बाळ माझे म्हणायचे. संसारी असावे आसोनी दुसरा आश्रम सांगितला आपण ब्रह्मचर्य. त्याच्यानंतर आपण वानप्रस्थामध्ये बोलत होतो. म्हणजे आपल्या जीवनात आहे आपल्यासाठीच आहे आपल्यासाठीच. तो कर्म करी सकळे सर्व बंधनाकडे
परी कर्म बंधनातळे. हो ते पद्मपत्र आलंच की पुन्हा बरोबर आहे. तीच सोय मी तेव्हा सांगा म्हणलं, तुम्ही आता सांगितले विठाला विठाला. मला माहित होतं ते तुमच्याकडे आहे भांडवल म्हणून. म्हणून शरीरी जरी होती म्हणून शरीरे जरी होती तरी कर्मबंधाते नातळती. तरी कर्म बंधाते नातळते. जैसा का भूत चेष्टा गबस्ती घेते. जैसा भूत चष्टा गबस्ती. हे बघे ना, या लोकांना असं वाटत नाही ह्याला काहीच येत नाही काय की तसं काय नाही बरं काय. कसं असतं माहिती का सांगतो मी तुम्हाला. तुम्ही दिलेल्या शाली आमच्या घरात असतात, पण आमच्या शाली आम्ही महाराज आल्या तेला देतो. महाराजांना शाल दिली यायला वाटते, पण शाल तुमचीच असते. तसला मान सन्मानाचा विषय आहे. मठांतराचे साधक हा सर्वजण मला तुमचा अभिमान आहे ना. वानप्रस्थाबद्दल चाललंय आपलं. म्हणजे वानप्रस्थ म्हणजे कोणाबद्दल चाललंय? इथं कोणीतरी आहेत 50च्या पुढचे. आता मला 3 वर्ष बाकी आहेत अजून तिथं जायला, बरोबर आहे. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. संयोगामध्ये योग आहे. वानप्रस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रमाची साधना श्रेष्ठ आहे आणि त्या साधनेचं फळ सुद्धा काय आहे? श्रेष्ठ आहे. पण आपण बोलल्याप्रमाणे जर आचारसंहिता पालन केली असेल तर ते आश्रम श्रेष्ठ, त्याचं फल मिळणार आहे. तिसरा आश्रम सांगितला संन्यास आश्रम. संन्यास आश्रमाचं, संन्यासाबद्दल आपण तर संन्यास या आश्रमाबद्दल, संन्यास आश्रमाबद्दल सुद्धा दादा बारकाईचं चिंतन केलं तर प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्य योनीमध्ये जन्मलं तेव्हापासून 100 वर्ष जर वाचणार असेल तर 4 आश्रमातून प्रवास होतो त्याचा. 100 वर्ष वाचणार असेल तर 4 आश्रमामध्ये त्याचा काय होतो? प्रवास होतो. मग 4 आश्रमातून प्रवास होत असताना त्याला शेवटचा 4 आश्रमातला टप्पा संन्यास. तो संन्यास आश्रम आणि एक संन्यासी धर्म, ह्या 2 गोष्टी सांगितल्या तर एक म्हणता येतात. आणि जर बारकाईने विस्तृत केलं तर दोन्हीमध्ये भरपूर अंतरही सांगता येईल. विठाला आता तुम्ही बसलेले माणसं आहेत, तुम्हाला संन्यास म्हटलं की मठ दिसते. हे जे अभंग आहे आजचा, त्या मठावरल्या संन्यासाच्या संबंधानं संन्यास शब्द आलेला नाही. कारण आपला भारत देश असा आहे, या भारत देशामध्ये असंख्य साधू आहेत. पण असंख्य साधूंच्या असंख्य साधना आहेत. एकाच साधनेमध्ये सगळे साधू आहेत का? विदर्भामध्ये गजानन महाराज कोण आहेत? साधू आहेत. पण गजानन महाराजांनी जे जीवनामध्ये चरित्र केलं ते तुकोबा राय, माऊली ज्ञानोबा राय, याची तुलना करायचं आहे का? तुलना दोन्हीच्या चरित्राची करता येत नाही. म्हणजे 2 साधू नाहीत का? 2 साधूच्या चरित्राची तुलना होत नसेल तर त्याच्यातला एकच काय पाहिजे? कोणीतरी एक साधू असायला पाहिजे. पण इथं तसं होत नाही. तेही साधू आहेत, हेही साधू आहेत. याच्यापेक्षा ज्यांच्या समोर सेवा चालू आहे आपली, आपल्या परिसराचं वैभव, जिथं ज्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी या भारत देशाचे गृहमंत्री येत होते. पंतप्रधान आले होते का नाही मला माहित नाही त्रिधारेला. पण माझ्या प्रत्यक्ष काळामध्ये शंकरराव चव्हाण येत होते. गृहमंत्री पद ते चाकूरकरांनाही मिळालं होतं ना, त्यांना तर पडून मिळालं होतं. आणि ते गृहमंत्री पदावर असताना आले तेव्हा मी जिवंत होतो. माझ्या हयातली गोष्ट आहे ती. ते सुद्धा कोण आहेत? एका प्रकारामध्ये ते सुद्धा कोण आहेत? साधू आहेत. साधू आहेत म्हणजे टाळ घेऊन भजन केलं का? गाता पाठ होता का?
पंढरीची वारी भुक्या त्यांनी केली होती का? ही तुलना करता येईल का? बरं, हे जे मी प्रश्न विचारले या प्रश्नामध्ये ते उतरतात का? नाही उतरत. या प्रश्नात नाही उतरले म्हणजे साधूपेक्षा काही अनुमात्र कमी आहेत का? बारकाईनं बोलायलो बघा बरं काय, जबाबदारीने बोलतोय मी. फक्त माझ्या शब्दाचा गैरअर्थ वाटून घेऊ नका, आणि वाटलं तर मला कीर्तन झाल्यावर मनगटाला धरून विचारा. मी या स्वभावाचा माणूस आहे, जे बोलन त्याचं उत्तरच देईन, आणि मला ज्याचं उत्तर देता येत नाही ते कधी कीर्तनात बोलणारच नाही. विठाला विषय चाललाय, मला आठवण करून द्या. संन्यास धर्म, संन्यास आश्रम. त्याच्याहून मी असं म्हटलं की तुमच्या मनातील संन्यास म्हटलं की संन्यासी, संन्यासी म्हटलं की मठधारी. विषय त्याचा आज तुकोबारायांनी काढलेला नाही. याच्यासाठी सांगू लागलो मी, कारण हा देश भारत देश आहे. या भारत देशामध्ये अनेक प्रकारची विविधता भरलेली आहे. अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेला जगाच्या पाठीवर एकच देश आहे. त्या देशाचं नाव भारत देश आहे. मग जातीची विविधता, धर्माची विविधता, भाषेची विविधता, व्यवसायाची विविधता, साधनेची विविधता. आता बोलू का एक देवतेची विविधता. दुसऱ्या देशामध्ये अनेक देव पाहायला मिळणार नाहीत. गॉड म्हटलं की गॉड इज ग्रेट. पण आपण गॉड इज ग्रेट म्हणजे तुमचा कोणता गॉड म्हणतो म्हणजे देव नाही म्हणले. आम्ही दत्त भक्त आहे. तिकडे नांदेडकडे गेले बरोबर आहे. तिकडं सातारा जिल्ह्यात गेले आम्ही शिवभक्त आहोत, शंभू महादेव बरोबर आहे. देवतेच्या बाबतीत सुद्धा विविधतेने नटलेला देश आहे. जरा पटकून पुढे जाऊ आपण. आपल्याला आपल्या मुद्द्याला काही हाताळण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून एक कबीरजीचा मला दोहा आठवला. दादा तुम्ही दोहे फार सांगतात. दादांचे दोहे आणि सुभाषित, नानाचे श्लोक संस्कृत मधले आणि ओव्या, म्हणजे कोणाकडे काय मिळतं कोणाकडे काय मिळतं. राऊत काकाकडं श्लोक मिळतो, ओवी मिळते आणि गाठ्यातलं प्रमाणही मिळतंय. विठाला आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असे रत्न आजही आहेत. फक्त ते रत्न वेचून घेणारा मुमुक्षुच असावं, काहीच कमी पडत नाही. विठाला खूप साधू आहे. जसं संन्यास आश्रम आणि संन्यासी याच्यासाठी मी बोलतो. एवढा विषय लक्षात ठेवा. आपला मुद्दा सोडून आपल्याला अनुमात्र बाजूला जायचं नाही. याच्यासाठी मी बोलत होतो. साधू खूप प्रकारचे. कबीरजीने सांगितलं एका ठिकाणी, कोण शब्दामध्ये कबीरजीने सांगितलेले, कोई गजधारी कोई मठधारी कोई 10 इंद्रिये पकड पकड कर मारी. साधूचे प्रकार सांगितले ते. कोई गजधारी शेगाव, कोई जगधारी वशिष्ठ. त्याला गजधारी लावा शब्द का जगधारी लावा, दोह्यामध्ये 2 शब्द आलेले 2 वेळेस. कोणी म्हणून त्याचा चुकला दोहा म्हणून मी स्पष्टीकरण करतोय. कोई गजधारी कोई मठधारी कोई 10 इंद्रिय पकड पकड कर मारी. काही माणसं 10 इंद्रियाला पकडून मारणारे साधू आहेत. कहत कबीरा सुन भई साधू, हर एक की खोपडी है न्यारी. प्रत्येकाचा दिमाग वेगळा आहे, पण साधे देव हे एकच आहे, म्हणून साधू श्रेष्ठ. विठ्ठला कोणती दिंडी अमरावतीवरून निघेल, कोणती शेगाववरून निघेल, कोणती परभणीवरून निघेल, कोणती लातूरवरून निघेल, कोणती कर्नाटक मधून निघेल, पण सगळ्या जाणार पंढरपुरातच. असं
कोणता साधू गांजावरून साधना करीत असेल ते वरपांगी दिसतंय तुम्हाला, पण साध्य देवाचीच प्राप्ती आहे. कोणता साधू रिद्धिसिद्धीचा दाता असेल, ज्यांच्या समोर सेवा चालू आहे ते. इथं रिद्धिसिद्धी पाणी भरीत होत्या, आणि आता सुद्धा त्रिधारेच्या देवाची जी सेवा करतात ना, बोलू का बाबा, पैशाची कमी त्या माणसाला पडत नाही बरं का. आलं का लक्षात? पडत नाही. आता आपले पंढरपूरचे भोळे बाबडे पैशासाठी जातच नाही, ते पांडुरंग आहे. बरोबर आहे. प्रत्येकाचं काय असतं माहितीये का, देण्याची शिदुरी वेगळी असती. जिकडे ज्वारी पिकती ते दारात आलेल्या भिक्षुकाला ज्वारी देतात, जिकडे गहू पिकते ते गहू ते देतात, जिकडे त्या कोकणामध्ये तांदूळ देत असतात. अंदाज मी काय गेलो नाही कधी. कोकणात गोसाई फिरत असल्यावर किंवा कोणी भिक्षुक गेल्यावर काय देत असतात, आंध्रामध्ये काय देतात, तांदूळ देत असतात. नव्हत्याला काय तिथे विचारायला जावं लागतंय का? बरोबर. लोक कोण्या घरी, म्हणजे महाराज लोक हे नवनाथ म्हणजे लोक फिरतात ना, कोण्या घरी नाही. म्हणजे आमच्या गावात आल्यावर पहिल्या म्हणजे गावाकडे होतो तेव्हा इथं काही लोकांना मेळ लागत मी कोण आहे ते. गावाकडे लोकांना माहित असायचं हे घर महाराजाचं आहे. माझ्या घरी आली म्हणायची, महाराज एखादा धोतर जोडा द्या. मला धोतरच नाही, त्याला माहिती इथं चाळ आहे, आणि यानं काय पैसे कपसून आणलेला नाही, याला काय द्यायला घाम फुटत नाही. बरोबर. कोणाकडे काय भांडवल आहे वेगळं वेगळं आहे. या पद्धतीची अवस्था आहे, वेगळे वेगळे आहे. त्या पद्धतीनं साधू खूप प्रकारचे आहेत, पण साधूचा प्रकार कोणता का असं उद्देश एक आहे. विषम काळातले साधू समोपदेशी आहेत. काळ विषम आहे, पण उपदेश सम आहे. ऐका आता, साधना विषम आहे, फळ मात्र सम आहे. साधना विषम आहे, पण फळ काय आहे? फळ मात्र सम आहे. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत. चौथा आश्रम आपल्या जीवनाच्या टप्प्यावर येणारा बोलतोय बरं काय, त्याला संन्यास आश्रम म्हणतात. मठातला संन्यासी यांच्याबद्दल मी बोलतच नाही. संन्यास आश्रमाबद्दल वर्णन केलेलं आहे. ते तिथं काय आहे, तिथं काय एका वाक्यामध्ये सांगतो, त्याग आहे. म्हणजे कशाचा त्याग आहे? संन्यास तो त्याग संकल्पाचा, त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यास होतो त्याग. कशाचा त्याग आहे म्हणले, ते पैशाचा त्याग आहे का पदाचा त्याग करावा लागतो? तसं नाही. संकल्प म्हणलं की याच्यात सगळं झालं ना, बरोबर आहे. संकल्पाचा त्याग. ऐसा घे कार्य संन्यास, कसा संन्यास करायचा? करी संकल्पाचा नाश किंवा संकल्पाचा त्याग. कसं त्याग नाश या शब्दाशीच समप्रमाणित आहे.
त्याग त्याला म्हणावं की जे पुन्हा वापस येत नाही. त्याला काय म्हणावं? जे आपल्यातून निघत आहे पण कदाचित वापस येण्याची शक्यता आहे, त्याला त्याग म्हणत नाही. त्याला काय म्हणतात माहिती आहे दादा? त्याला अनुताप म्हणतात. जोवरी नाथबाबा म्हणजे भागवतकारच. प्रमाणाला काय कमी नाही, एकदम रास्त योग्य प्रमाण आहे. पुन्हा त्यात काय मी काय म्हणत होतो, त्याग जो कशाला म्हणतात? त्याग म्हणजे नाशाच्या समप्रमाणात आहे. तुमच्या प्रमाणासाठी ते बसते दोन्ही, आणि तुमचं दोन्हीच्या मधाचा जोड देणार प्रमाण बसलं. पुन्हा ऐका, त्याग म्हणजे जे सोडलं ते पुन्हा कधी आपल्याजवळ वापसच येणार नाही असं सोडलं असेल तर त्याला काय म्हणावं? त्याग म्हणावं. पण काही दिवसापुरतं सोडलं नंतर पुन्हा जर येणार असेल तर त्याला काय म्हणावं? त्याला अनुताप म्हणावं. कारण वैराग्याची पूर्व अवस्था म्हणजे काय आहे? अनुताप. ऐका, निश्चय करणं वेगळं आणि निश्चयाचा शेवट करणं वेगळं. वसंत महाराज, निश्चय करणं वेगळं. चंद्रभागेवर गेल्यावर माणसं निश्चय करतात की तात्या आपल्या बापूला मागच्या महिन्यामध्ये कॅन्सर झाला. चंद्रभागे म्हणतात कशाने झाला? म्हणजे तंबाखू लईच खात होते मी, मला सवय. आज चंद्रभागेत सुटली म्हणला. त्याला त्याग म्हणाव का अनुताप म्हणाव? तुम्हाला वाटत तर तिसरं सांगा. तसं काय नाही, मला माझा अभ्यास वाढेल. कारण आपण मी तर कीर्तन करायला उभा नाही, मी आपल्या सर्वांमध्ये अभ्यासाची प्रॅक्टिस करतो आहे. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावातून माणूस परिपूर्ण यशाकडे जात असतो. म्हणून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अभ्यासी जीवन म्हणजे सरावात माणूस जगत असेल तो कधीच वाया जात नाही. आपण जरासा आपल्या मुद्द्याकडे येऊ. शेवटचा जो आश्रम आहे त्याला संन्यास म्हणायचा. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची. निरंतर संन्यासी संन्यास आश्रमी दोन गोष्टी चालल्या पाहिजे. बरोबर आहे का? संन्यासी म्हणलं तर मग नाथबाबांना तर खूप सांगितले की ज्याच्यात नाही. बरोबर आहे का नाही? तर संन्यासी म्हटल्यापेक्षा संन्यास आश्रमीय जीवन. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? या पद्धतीचं 4 आश्रमाचं जीवन आहे. त्या 4 आश्रमातल्या 3 आश्रमाची श्रेष्ठता तुम्हाला माहिती नाही. बापा म्हणले ते संन्यास आश्रमातले माणसं तुम्हाला मोठे वाटतात. ते ब्रह्मचारी धारण करणारे माणसं तुम्हाला मोठे वाटतात. आणि स्वतःला काय म्हणतो आपण? काय आम्ही संसारिक. तुम्ही स्वतःला काय समजता? कमी समजता तुम्ही. म्हणजे मी आलो त्याच्यात. आमचं काय महाराज पापी माणसायचं, संसारिक माणसायचं, तुम्ही ब्रह्मचारी आश्रमातले माणसं. म्हणजे तुमच्या मनानं सहज असं झालं, तुमच्या मनानं सहज असं ठरवलं हे श्रेष्ठ आहे त्या आश्रमात असल्यामुळं. आणि मी कनिष्ठ आहे, मी हलक्या दर्जाचा आहे कोणी आश्रमात असल्यामुळं, ग्रस्त आश्रमात असल्यामुळं. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं काही शास्त्राचारानं किंवा पुराण पद्धतीनुसार आपल्याला सिद्ध करता येईल या 3 आश्रमापेक्षा श्रेष्ठ
आणि उंच दर्जाचं कर्म करून घेणारा आश्रम कोणता असेल तर ते गृहस्थाश्रम आहे. एका जनार्दने गृहस्थाश्रमी बरा, एका जनार्दने गृहस्थाश्रमी बरा, एका जनार्दने गृहस्थाश्रमी बरा, एका जनार्दने गृहस्थाश्रमी बरा. मधुकी बाजारा उद्या होईल, मधुकी बाजारा उद्या होईल, मधुकी बाजारा उद्या होईल. एका जनार्दने गृहस्थाश्रमी हे माणूस साधा आहे, पण मी लय दिवसापासून गाथा मूर्ती म्हणतो. मी पहिल्यानं गाथा मूर्ती याच्यासाठी म्हणतो तो मला प्रमाण पाहिजे तेवढं तर त्याला नक्कीच पाठेल. मागून मागून मी विचार केला हे खरंच गाथा मूर्ती, कारण कधी फोन लावला की गाथा वाचलेली दिसतात. पण अजून मला वाटलं याला गाथा मूर्ती म्हणायला काही हरकत नाही. 2 झाले, तिसरं असं झालं ठाकूर बुवा माझ्यापासून सुटली. आता 4-5 वर्ष झालं जरा ते आमच्यासोबत येईन. आमचं सगळा परिवार म्हणतोय ते ना आमच्यावर माया जरा पातळ केली. मी तुम्हाला त्या दिवशी म्हणून नाही दाखवलं, नांदेडला भेट झाली परवाला नाही का, तेव्हा तुमची माया पातळ झाल्या यायची घट झाली. कारण जगाचा असा नियम आहे, एक गेलं की दुसरं येत असते. दादा काही कमी पडत ते देव आहे, बरोबर आहे ना. त्या देवाने एक सहारा गेला तर दुसरा आधार दिला. कारण आंधळ्याचा हात तुम्ही सोडल्यामुळं आंधळ तुम्हाला वाटतंय पडल, पण खरा आंधळ्याचा आसरा पण तुम्हाला म्हणणं बरं का विश्वास बाबा. सोडला नाही, आजही आमच्या संपर्कात आहे बघा. पुढं म्हणायला मी यांच्यासाठी बोलायलो, यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणील तर बाबू हजर असते आम्हाला. आता आमचं कसं, आमच्याकडे आता सध्या घोडं नाही, म्हणजे सध्या गाडी नाही. सध्या गाडी नाही म्हणजे तुम्ही असं म्हणता की याचा काळ जरा आता डाऊन झालाय. तारखा तितक्याच आहेत, तारखा पहिल्या इतक्याच आहेत. मला 10-5 मागच्या या वर्षामध्ये वायडे असतात, पण कमी नाही. माझ्या काही कारणामुळे 1 वर्ष झालं माझ्याकडे गाडी नाही. आणि जवळपासचे कीर्तन करायला असल्यावर महाराज आम्हाला नाही म्हणत नाही, त्याचं आम्हाला सहकार्य होते. आता मूर्ती आहे, किती छान प्रमाण दिलं त्यांनी. बघा काय प्रमाण होतं, गृहस्थ आश्रमी. पण आपलं चाललं होतं या 4 आश्रमामध्ये ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या 3 आश्रमापेक्षा सुद्धा तुम्हाला जो आश्रम कमी हलका वाटतो, कनिष्ठ दर्जाचा वाटतो, तो गृहस्थ आश्रम 4 आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. आपण ज्या आश्रमात जीवन जगतो म्हणजे संसारात लेकरं बाळ बायका पोरं काम धंदा शिक्षण देणं घेणं या गोष्टी करणारे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत का, कोणी नाही याच्यातला, सगळे आहेत आपण. हे करत असताना मग आपल्याला देव भेटेल का, हे करत असताना आपल्याला परमार्थ साध्य होईल का, हे करत असताना ते संन्यासी उद्या देव होणार आहेत, ते ब्रह्मचारी उद्या देव होणार आहेत, ते वानप्रस्थी उद्या देव होणार आहेत, याचा आपल्याला त्याच्याबद्दल विश्वास आहे. पण आपल्याबद्दल नाही. आपण म्हणतो आमचं काय बापा काय होईल की आमचं सगळं जन्म गेला पापात. पण खरं पापात गेला का तुमचं सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पदाला साधनायुक्त जे जीवन ठरलेलं आहे याबद्दलचा विचार महाराज आजच्या अभंगात सांगतात.
जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणापासून गृहस्थाश्रमाच्या आचारसंहितेचं चिंतन करतात. असे पहा, हल्लीच्या काळात साध्यंत जगतामध्ये सर्वांना धनाची अपेक्षाही आहे, सर्वांना धनाची आवश्यकताही आहे, गरजही आहे. बरोबर आहे ना? अपेक्षा असणं वेगळं आणि आवश्यकता असणं वेगळं. दोन जरी वेगळ्या गोष्टी असतील, आवश्यकतेचीच अपेक्षा असणं वेगळं आणि आवश्यकता नसेल तरी अपेक्षा असणं वेगळं आहे. प्रत्येकाला अपेक्षा धनाची पैशाची म्हणा अपेक्षा आहे आणि गरज सुद्धा आहे. बरं काय, आज त्याच्यावर महाराज बोलायला लागले. थोडं त्याचा विचार करू. फरक एवढा आहे, ज्याच्याजवळ 100 रुपये आहेत, 100 रुपये हे पैसेच आहेत, परंतु 100 रुपये असल्यावर अजून मला पाहिजे ही त्याच्याजवळ अजून काय आहे, अशी आहे अपेक्षा. बरोबर आहे. माझ्याजवळ 1000 असावी ही त्याची अपेक्षा आहे. ज्याच्याजवळ 1000 आहेत रुपये, 1000 हे सुद्धा काय आहेत, पैसेच आहेत, पण आपल्याजवळ 1,00,000 रुपये असावे ही त्याची अपेक्षा आहे. ज्याच्याजवळ 1,00,000 रुपये आहेत, 1,00,000 रुपये हे काय आहेत, पैसेच आहेत, पण 1,00,000 रुपये असणाऱ्याला कमीत कमी 10 लाख 50 लाख किंवा 1 कोटी तरी रुपये आपल्याजवळ असावं की तरी सुद्धा अजून त्याच्याजवळ काय शिल्लक आहे, अपेक्षा शिल्लक आहे. ज्याच्याजवळ 1 कोटी पैसे आले हे सुद्धा काय आहेत, पैसेच आहेत. मग आता अपेक्षेला पूर्णविराम असावा ना. पण 1 कोटी आल्यानंतर त्या माणसाला असं वाटतं जिल्हा परिषदेचं तिकीट मिळायला काय मला अडचण आहे आता, नाही. त्याला मिळालं, त्याला मिळाल्यानंतर 2 टर्म 3 टर्म ते निवडून आला. मग आता समाधानी राहावं की त्याला वाटतं 3 टर्म झालं मी जिल्हा परिषदेवरच खेळायलो. आता आपला संपर्क वाढल्यामुळं विधानसभेवर जायला मला काय अडचण आहे, वाटतं का नाही. जिल्हा परिषद सदस्य हे पदच आहे, पण आमदार व्हावं हे अपेक्षित आहे. थांबला का तो, नाही, आमदार झाला. 1दा झाला, 2दा झाला, 3दा झाला. मग तो सारखा चक्रा मारित असतो वरी मुंबईला. 3 वेळेस निवडून आलो, आता मला राज्य कॅबिनेट कोणतं ना कोणतं मंत्रीपद मिळावं. मग आता तो आमदारचा मंत्री झाल्यावर आता थांबेल का. लक्ष्मण महाराज मंत्री झाला ना, आता राज्याचा कॅबिनेट मात्र थांबेल का. मुख्यमंत्री मंत्रीपद मिळत नसेल तर आतापर्यंत पक्ष बदलत होते, आता अजून एक चान्स आलाय. आता गटही बदलता येण्याचा एक चान्स वाढलाय सध्या. बरोबर आहे का नाही. हे कशाचा परिणाम आहे, हे कशाचा परिणाम आहे, हे धनाचा नाही, हे आशेचा परिणाम आहे. कशाचा आहे, आशेचा आहे. तो मरेपर्यंत आशा त्याची कमी. सर्व सुखाची आशा जन्मदेवा,
रोज सुखाची सर्व सुखाची आशा जन्म. आशा जन्म गेला. सुख दुःखाला कारण नाही, पद दुःखाला कारण नाही. ऐका, सुख दुःखाला कारण नाही, पद दुःखाला कारण नाही, पैसा नाम धन दुःखाला कारण नाही. दुःखाला कारण नाही, त्या प्रती असलेली आशा दुःखाला कारण आहे. आशेचे बांधले तुका म्हणे व्हायला गेले. काय कोण कारण आहे त्याला? पैसा कारण नाही. इकडे लक्ष द्या. पैसा आशा तेथे सुख नाही, आशा तेथे सुख नाही, आशेपाशी परमदुःख, आशेपाशी परमदुःख, परम दुःख, आशा सर्वांची बाधक, आशा सर्वांशी बाधक. मुख्य दोष तो आशा. मुख्य दोष तो आशा. वा, आमच्या संदीप महाराज टाळी वाजवा. आणि नवीन लेकरं आपले कीर्तन करू लागले ना, मी त्याला रस्त्यात उभारून अर्धा घंटा बोलतो. का माहितीये का? त्याला वाटलं पाहिजे मी अजून कीर्तन करावं. कशाशी म्हणेल शंका, ज्या दिवशी आम्ही म्हातारे होऊ, आम्ही कधीतरी होणारच आहेत का नाही, त्या दिवशी आमच्या तारखा कमी होणार आहेत. कमी होतील नाही, बंदही होतील. पण आम्हाला घरी बसवलं का? आणि आमच्या पोराला नातरुंडाला म्हणू की इथं सप्ताह चालू आहे म्हण. त्या हनुमान जाऊन जायला ठेवलं. आता भगवान राव म्हातारी स्वतः की माझ्या बरोबर म्हणून म्हणायलो. नाही नाही, नंतरच चाललंय आपण. त्यावेळेला जर हे तरुण पोरं कीर्तन करीत असतात माझे, या महाराज म्हणतील का नाही, मी आल्यावर वाटतील का नाही? आणि बाहेरचा बिनओळखीचा कोणी आला त्याला काय माहिती म्हातारा कोण आहे? म्हणून आपले तरुण मोठे करणं हे आपल्या भविष्यातील वृद्धापकाळाची व्यवस्था लावून आहे. यात सुद्धा आपलं स्वतःच हित आहे. विठाला पैसा हे दुःख नाही दादा, पद हे दुःख नाही दादा, त्याच्यापासून मिळणारं सुख हे उद्या दुःख आणतं असंही नाही दादा. त्याच्या प्रती आपल्या मनात असलेली आशा हे कशाला कारण आहे? दुःखाला कारण आहे. हे दुःखाला कारण आहे, ते नाही, हे दुःखाला कारण आहे. नाहीतरी सुखी असावे संसारी, नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. हा, फजिती दुसरी करू नये. एखादा माणूस साधा दिसतोय पण त्याला वाटतंय सांगाव का नाही, सांगाव का नाही, महाराज घेतात कार्याचे प्रमाण, पण त्याच्याजवळ असतंय बरं का. मारुनी आशा जेवण हो, मारून आशाच्या पुष्कळ आहे. आता जरा आपण काय करू, पुढे जाऊ. आता 15 मिनिटं आहेत आपल्याकडे, बरोबर आहे का? जरासं पुढे जाऊ. आता या आशेवरच बसलो तर आशेलाच लागतो. आपल्याला आशा सोडून पुढे जायचंय म्हणून पुढे जाऊ. विठाला बरेच बोलण्यासारखे. त्याला ओवी आहेत, त्याला श्लोक आहेत. माझ्याकडे सुद्धा त्याला काही दोहे आहेत. तर आम्ही रोज फिरतो म्हणजे कामापुरतं भांडवल तर तयार केलेलं असते का नाही. आम्ही मुरलेले पाठांतरातले जरी नसलो तरी आमचं हे चलाव गाडा सगळा म्हणून तरी पाठ केला असेल का नाही? नाही, तसं तुमच्यासारख्या कोणी बोलणं म्हणजे उद्या कृपाच का नाही एवढा लोक तुम्ही. आणि कृपा प्रसाद चालवायचा असेल तर अधिकाऱ्याच्या पुढं अहंभाव जागृत झाला नाही पाहिजे. एवढं सांभाळलं सगळं सांभाळलं त्यांना. विठाला पैसा किती आला तर आपल्याला जास्त असा वाटाव का नाही? प्रश्न असा आहे, माझ्याकडे काही पैसे, मला अजून पैसे यावेत असं वाटावं का वाटू नये? ऐका, त्याचं उत्तर असं आहे, संन्याशाला वाटू नये, ब्रह्मचर्याला वाटू नये, वानप्रस्थाला वाटू नये, पण ग्रस्तावाल्याला वाटावं. माझ्याजवळ एवढे पैसे, मला अजून एवढे यावे, कोणाला वाटावं? वाटा म्हणायची गरज नाही, वाटतच. लक्ष द्यायला का माझं का नाही? मला वाटायला दिसतं, लक्षात येणं तुम्हाला पटायला सुद्धा काही. बरोबर आहे, बरोबर वाटतोच ना का? वाटत नाही. आता तुम्ही जरी सगळ्या गोष्टीत असले तर तुमचं कसं आहे, वाटतंय का नाही?
खरं सांगा हे नाही कसं म्हणतात, एक घर होतं आता दुसरं त्याच्यापेक्षा भारी बांधले. वाटतं ना, वाटाव. माझा हाच विषय आहे. मी अनुकूल बोलायलो, मी प्रतिकूल बोललो. मी तुम्हाला डिसमोड करीन, तुम्हाला मी प्रतिकूल करून तुमचा मूड घालवण्याचं काम करीन. आणि माझा एक विचार असा आहे, एक इंग्रजी म्हणमध्ये असं म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग इज गुड थिंकिंग. आता मराठीत सांगतो, सकारात्मक विचार हा यशाची वाटचाल असते. कोणता विचार? सकारात्मक विचार. संकट जरी आलं, या संकटातून मला काहीतरी मिळतंय, याला म्हणावं पॉझिटिव्ह थिंकिंग, याला म्हणावं सकारात्मक विचार, याला म्हणावं यशाचा जिद्दी योद्धा. आणि यशाचा जिद्दी योद्धा असेल तर संकट म्हणजे त्याच्या पुढं पामर असतं, हे लिहून ठेवा विठ्ठला. प्रत्येकाचं दादा वाढतं. शहाण्या सुद्धा ग्रस्त आश्रमातल्या माणसाला वाटतं की आपल्याजवळ धन वाटतंय का नाही? असं वाटलं नसतं तर नाथ महाराजांना घरातलं सगळं तर वाटून टाकलं असतं, व्यवस्थित नियोजन लावलं असतं, कसं केलं असतं. घरातलं कुठं तरी विल्हेवाट लावली असती, तुकोबराने लावली ना. ऐका, धनाची अपेक्षा असणं सुद्धा काही तुमचा गुन्हा नाही. धनाची अपेक्षा असणं सुद्धा काही तुमचा गुन्हा नाही, कारण गृहस्थ आश्रमाला धनाची गरज आहे, लागतंय का? लागी आमचे हरिभक्तीपरायण मुंजाबा महाराज म्हणजे महाराजांचे काहीतरी निघून इकडं अपडेट असतं, बरोबर आहे का? त्याला वाटतं महाराजाला इथंच यायचं, पण जरा दम नाही आले, 11 वाजायले, येणार ते इथंच आहे, मला इथंच यायचं होतं कुठे धनवंता लागी. पण जरा मधल्या काही स्टेप घ्यायच्या होत्या, ते म्हणजे आता स्टेप घ्यायचा टाइम कुठे राहिला पुरुषोत्तम महाराज, असं म्हणता येत नाही म्हणून त्याने ते स्टेपवर आणून सोडलं. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे की. हे कशासाठी अपेक्षा आहे? धन कशासाठी पाहिजे? धन काय देतंय तुम्हाला? म्हणजे भाऊनं प्रमाण दिलं आमच्या महाराजांना की मान देतं. काय देतं? मान देतं. कारण धन असल्याशिवाय हल्लीच्या काळामध्ये मान मिळत नाही. आता मी बारकावा सांगणार नाही, याच्यासाठी बरेचसे सुभाषित माझ्याकडे आहेत, पण आता दुसरीकडे चिंतन करायला ठेवून देतो राखीव. काही आरक्षित ठेवलंच पाहिजे आपण, नंतरच्या कामाला येईल आपल्याला, बरोबर आहे का ना? त्यामुळं आता थोडंसं वेगानं जाऊया आपण की मान मिळवायचा असेल तर कशाची गरज आहे? प्रमाण सांगते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. धनवान झाल्याशिवाय मान मिळतंय, धनवान झाल्याशिवाय मान मिळत नाही. दादा ऐका, एक मला आठवलं म्हणून सुभाषित सांगतो, एकच दादा सुभाषित हे सांगते. लोक तुम्ही कसे श्लोक सांगता, सुभाषित दादाश्री ऐकले. ऐका, केवढा बंगला असू द्या आणि त्या बंगल्यात लेकरू नसू द्या, शास्त्र त्या बंगल्याला शून्य म्हणते. त्या घरात लेकरू नाही, त्या बंगल्यात सुख नाही, म्हणजे शून्य. विना पुत्राचं घर शून्य, पुत्रा विना घर शून्य, भावा विना दिशा शून्य. ऐका, बुद्धी विना हृदय शून्य, म्हणजे मूर्खाचं हृदय शून्य असते. आणि पैशा विना मान शून्य. पिठाला पुत्रस्य ग्रहम शून्य. सुभाषित का सांग, पुत्रस्य ग्रहम शून्य. त्या घरात लेकरू नाही ना, ते घर एवढं मोठं जरी असेल, त्या घरात आनंद नाही, सुख नाही, शून्य. अपुत्रस्य ग्रहम शून्य.
दिक्शून्यम बांधवा, दिक्शून्यम बांधवा. भाऊ नसव तर दिशा शून्य. आता तुमची एक दिशा जरा काळोखात गेली ना आम्ही होतो सगळे साक्षीदार आहेत त्याला. त्या दिवशी तुमच्या डोळ्याला धारा लागल्या त्या दिवशी आम्ही त्याचे साक्षीदार आहेत. माझं म्हणणं आहे भाऊ भाऊ आहेत आणि घरामध्ये त्यांच्या काही गोष्टीचं मतभेद आहे. 100% असू द्या. 100% विषय कोणाचाही जगाचा चालला बरं का. पण ज्या वेळेला भिंतीच्या बाहेर वाड्याच्या बाहेर भाऊ येत असतो ना आणि आपल्या भावाबद्दल काही प्रकार ऐकतो ना त्यावेळेला सगळ्यात आधी रक्त सळसळत. कोणाचं सळसळत? म्हणून भावाविना दिशा शून्य. माणूस म्हणत असते आम्ही घरचे घरी मारू गेले एकमेकाला पण तुझा काय समान आमच्या वाड्यात घुसण्याहून. का म्हणतो? कारण दिक्शून्य बांधवा, भावाविना दिशा शून्य, लेकराविना घर शून्य आणि मूर्खस्य हृदयम शून्य. मूर्खाचं काय शून्य? हृदय शून्य. त्याला का भावना कळतात? कोणाला? मूर्ख माणसाला. मूर्खस्य हृदयम शून्य. आणि त्याच्या पुढे सांगितलं सर्वम शून्यम दरिद्रता. ह्या एका विना एक शून्य. पण या सगळ्या गोष्टीमध्ये शून्य कोण आहे? जो दरिद्री आहे तो आहे. ज्याला धन नाही तो आहे. म्हणून धन ज्याला आहे मान त्याला आहे म्हणून धन कमवलं पाहिजे. विठाला तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही एवढं धन कमवा की तुम्ही घरामध्ये जी तिजोरी आणि ती तिजोरी तुम्हाला कमी पडू द्या. पुन्हा तुम्ही बाजारात दुसरी तिजोरी आणायला जाऊ द्या. ती तिजोरी तुम्ही घरी घेऊन येऊ द्या आणि ती सुद्धा तिजोरी तुम्हाला कमी पडू द्या. तुम्ही म्हणता महाराज आता तिजोरीत कोणी पैसे ठेवायला तयार आणि तुम्ही ठेवले म्हणलात तर कुठं ना कुठं तरी भिंतीला कान आहे. आता राहिले का कोणी? राहिलं नाही. बरोबर आहे. तुम्हाला एवढं धन मिळू द्या. तुम्ही म्हणता कशासाठी अपेक्षा करता? एकाच्या घरात 4-4, 5-5 किलो धन असावं अशा तुम्हाला शुभेच्छा. बरं का डॉक्टर? असू द्या ना. काय वाटतं? प्रत्येक तुम्ही जे इथं जमताना 40-50 लाख एकाच्या खात्यावर यावं. त्या माझ्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही म्हणताना तुझ्या शुभेच्छाने काय होणार आहे? तुम्ही त्या देशात राहता जे देश जगाच्या पाठीवर सगळ्यात धनवान आहे. का तुमच्या घरात धन येऊ नये? जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जिथं सडका सोन्याच्या, जिथं भिंती सोन्याच्या, कवाडाचे दार सोन्याचे, सांगू घरच्या घर सोन्याचे, ते भारत देश आहे. जगाचा पाठीव सगळ्यात श्रीमंत. तुम्ही का गरीब राहा? म्हणून तुम्हाला माझ्या शुभेच्छा. विठाला विठाला. आता काय बोलायचं नाही. 10 वाजली आपली वेळ झालेली आहे. आता आपण थोडं समारोपाकडे 10 मिनिटांमध्ये फक्त काय असते माहितीये का? आता इथं इकडल्या बाजूला पांचाळ उभे दोन आहेत. अनंत महाराज आहे, विघ्नाथ महाराज आहे. पहिल्यानं ते सुताराचं काम चालू त्याला काय म्हणत होते? निहावरी असं नाही का? बरोबर. तिथं काय कोणाचा दांडा तासून द्यायचा आहे, कोणाची दांडी तासून द्यायची, काय असते कोणीतरी मोठा माणूस येते गाव. कोणाला पाचर मारायची. आता ते काम आपण घेतले. ते काम पहिले एकट्याकडेच होते पण ते काम आता आपल्याकडे आले. ऐका विनोदच आहे बरं का. आणि आपण मित्र आहोत बरं का. ऐका 1 मिनिट झाला आपला विषय संपला. मी 10 मिनिटं काम घेतली तुमच्याकडून हे सांगायला. तिथे न्या असतो, न्यावर सुतार काम करीत असतो. गोरगरीब बसलेली आमचा एवढा दांडा द्यावं, कुराडीला बसून आमची एवढी दांडी द्यावं, जरा कर झाली, शेव झाली, आमचं तमकं एक आमचं फाउंड द्या बसून, आमचं रूम द्या बसून. बरोबर असतं का नाही? असं ह्याच्यात आमचं जानवळं द्या बसून. कारण मी जातीवंत शेतकऱ्याचं पोरग म्हणून मला सगळ्या साहित्याची नावं माहीत आहेत.
बरोबर आहे का नाही? मी शेतकरी सुद्धा नाही, म्हणजे मोठा शेतकरी आहे. मोठ्या शेतकऱ्याचं फक्त मला उत्पन्न नाही, कारण रोज बोंबलं तिकडं फिरतो, तिकडं कोण काम करील? म्हणून उत्पन्न नाही. शेती भरपूर आहे पण कोण काम करील तिकडे? असाचा प्रश्न आहे ना. या पद्धतीने जाऊ द्या, मला त्याचं काही दुःखही नाही. ह्या सुखा एवढं तिकडं केव्हा मिळणार आहे? नाही, कधी मिळणार आहे सांगा ना मला. मग मला त्याचं दुःखही नाही. ते न्यायावर काम चालू असते ना ना सुताराचं. न्यायावर काम चालू असल्यावर गोरीगरिबाची कामं चालू. तुम्ही बी काही न्यायावर काम चालू असतं आणि मग गोरीगरिबाची कामं. गावात एखादा माणूस दांड असते, कोण्यात गावात, आणि एखादा दांड असावं लागतंय. असल्याशिवाय गाव चलत नसते. बरोबर ते माणसं रुबाबदार वजनदार माणूस. दांड म्हणजे वजनदार माणूस असतो. म्हणजे काय झालं माझ्या अहो म्हणले ते नाही, चला ते आपलं करायचं. 4 गडी बसून येईल, चला अगोदर. कसं असते माहिती का? वारकाच्या दारात गरिबाची लाईन आणि मोठ्याच्या घरी वारी गाडी करायला जात असतो. जुन्या काळात ती गोष्ट. त्याच्या घरी जातो मोठ्याच्या, आणि गरिबी कुठे असतात? कशाचा परिणाम आहे? कमी पडलं ना तुमच्यापाशी. काय कमी पडलं ना? उदाहरण आहे नाही. आणि ते पाटील म्हणतात त्यावेळेला ओ मांजर झालं आपल्या 4 वेळे बसून आहे. ज्याचं काम चालू असते ना त्याचा काय लाग आहे म्हणायचा, मग एवढं हो द्या पाटील. त्याचा ते एवढंच म्हणते सुतार मामा, तेवढं शेवट तर करून द्या ना. काय मग त्याला म्हणायला होते, पाटील तुमच्या कामाला आता नाही, याला जरा शेवट करतो, नाही तर ते कोणाला टोचन घुसन लागन. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे काय करतो, शेवतो. कोणतंही काम शेवट केलं की ते मृदू होत असतं. मृदूनाम नम्र. नम्र झालेलं देवाला आवडते. म्हणून आपलं कीर्तन आपल्याला थोडं 5 मिनिटात काय करायचंय? काय करायचंय? तुम्हाला येणारच केलं काय काय करायचे? शेवट करायचे. म्हणजे समारोपाकडं कीर्तनाची वाटचाल करायची. भजन करा विठोबा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करा. आता तुम्ही कुशाल परवानगी दिली दादा, तुम्ही काय करा, मस्त धन कमवायला, पैसा कमवायला लागा म्हणजे. कोणी नोकरी करीत असेल, तुकाराम महाराजांनी सांगितलं. कोणी व्यवसाय करीत असेल, महाराजांना काय सांगितलं तुम्हाला? म्हणजे करा. म्हणजे तुमचं काय? म्हणजे आमचं दुकान. महाराज म्हणजे करा, काय पाप नाही. म्हणजे तुमचं काय? म्हणजे आमची LIC. अरे करा, तुमचं काय पाप नाही. म्हणजे तुमचं काय? म्हणजे आमची शेती. म्हणजे करा, तुमचं काय पाप नाही. सांगितलं असतं ज्याचं त्याला. काय सांगितलं? म्हणजे तुमचं काय? म्हणजे आमची टेलरिंग. म्हणजे करा, त्याच्यात काय तुम्हाला? प्रत्येकाला महाराजांनी निर्दोषपणानं पैसा कमवायला सांगितला. जोडून या धन. म्हणजे धन जोडायला काही अडचण नाही, धन जोडायला काही पाप नाही. धन पैसा कमवणं हे तुमचा दोष नाही, पैसा कमवणं हे तुमचं पाप नाही, पैसा कमवणं हे तुमचा मार्ग चुकीचा. हे डन झाला, आता कम्प्लीट झाला. आता इथपर्यंत की काही अडचण नाही. पैसा प्रत्येकानं कमवलाच पाहिजे. दादा एक सुभाषित सांगतो महाराज. सुभाषित काय सांगतात? विद्या ददाति विनयम. मला जर एखादं नाही लक्षात आलं तर मला मदत करा बरं का. विद्या ददाति विनयम, विनयाति याति पात्रता. मला धनावर यायचं. पैसा का कमवायचा इथंही आणतंय. विद्या ददाति विनयम, विनयाति याति पात्रता. पात्रत्वात् प्राप्नोति धनम, धनात धर्म तत् सुखम लभेत. सुभाषितकार सांगतात, ऐका, विद्या पासून विनय मिळतो माणसाला, आचरणशैली.
आचारसंहिता आचरण करतो त्याला, बरोबर. विनयता नम्रता येते त्या शाळेच्या भिंती वाचतं ना, विद्या विनयन शोभती. त्याचं कारण आहे विद्या ददात विनयम, विनयात याती पात्रता. माणूस जर विनयानं वागू लागला तर तो पात्र ठरत असतो. विनयात याती पात्रत्वात धनम, पात्रत्वात प्राप्नोति धनम. पात्रतेमधून काय प्राप्त होतं? धन प्राप्त होतं. आणि धनात धर्म तत्सुखम लभेत. धनापासून धर्म वाढवता येतो आणि धर्मापासून मिळतं त्याचं नाव सुख आहे. आणि सगळा खटाटोप सुखासाठी करायचा आहे. काही अडचण नाही, कारण त्यावेळेला तुकोबरायाला धन होतं, प्रमाण नका घेऊ आता. त्यावेळेला तुकोबरायाला मान होता. 13 वर्षापर्यंत तुकोबराय देहू गावच्या बाजारातले एक काय होत त्याला पदवी होती हो, होतीच. सावकार तर होतेच ना, ते सावकार म्हणजे व्यवसायाचं नाव झालं, बरोबर आहे. देहूच्या बाजारात नाना, तुम्हाला आठवण नाव आता बोल, मला आठवण, मला तोंडात आहे पण लक्षात येणं, त्याला एक पदवी होती. नाही, तुकोबराय देहूचा बाजार उघडायचा सकाळी 8-9 ला. मग सगळ्या गावचे माल यायचे, भाजीपाला धनधान्य सगळं. मग बाजाराचा का मार्केटचा कसा नियम असतो की मग सकाळी पहिल्याने त्याचे भाव ओपन करावे लागतात. तुम्ही कधी मोंढ्यात गेला तर तीच पद्धत. आता ती आडते लोक कमी झाले, बरं. हा बरोबर आहे. नाही मग ते 8 ते 10-5 आडचे तिथे टीम असते, त्याची कमिटी, ती फिरते प्रत्येक दुकानात आणि एका धान्याचा काय ठरवते, भाव ठरवत असते. भाव असा नियम आहे ते व्यापाराचा. ते तुकोबरायाचा मान होता देहूला. तुकोबराय आल्याशिवाय देहूच्या मार्केटच्या मालाचा भाव ठरविता येत नव्हता. इतका मान तुकोबरायला त्या काळात. कितव्या वर्षी? वयाच्या 13व्या वर्षी इतका मान होता. नाही तुका शेट येऊ द्या म्हणायचे लोक. त्याची एक पदवी होती काहीतरी, मला आता लक्षात येणं, ती वगैरे. एवढा मान तुकोबरायला 13व्या वर्षी नाना. आणि 13 वर्ष संपलं, दुष्काळ पडला ना. 13 वर्ष तुकोबराय झाल्यावर नाही. आणि तुकोबरायने त्यावेळेला ते 2 बायका होत्या त्यावेळेस त्यांना. मग ते त्याच्यातली 2 वर्षामध्ये त्यानं सगळं वाटून टाकलं दुष्काळात. आणि 17व्या वर्षी तुकोबरायला इतकी गरिबी आली की तुकोबरायच्या घरात खायला अन्न नव्हतं. ऐका, 2 वर्षा बरं काय. 15व्या वर्षी दुष्काळ पडला. 13व्या वर्षी पण लग्न झालं. 15व्या वर्षी दुष्काळ पडला. 2 वर्षी ती पदवी होती, त्यांना मान होता देहूचा. आणि 17व्या वर्षी तुकोबराय इतके गरीब झाले, खायला अन्न नव्हतं. मग तुकोबराय ज्या बाजारात गेल्याशिवाय भाव ठरत नव्हता, इतका मान. तुकोबरायनं असं धान उचलायचं आणि अशी धार लावायची, सांगायचं एवढ्या किलो इका, एवढा क्विंटल इका, इतका मान. तेच तुकोबराय त्याच बाजारात त्याच गावात 2 वर्षानंतर जर मार्केटला गेले तर लोक दुकानं बंद करू लागली. कामून उधार मागन, कामून बंद करू लागले, उधार मागन. आणि कोणते दुकानदार बंद करू लागले? ज्याच्या जीवावर यायचे दुकानं मोठे झाले ते. नाही, कारण तुकोबरायनं पैसा वाटलेला होता सगळ्या मार्केटला. आणि मार्केटला वाटलेला पैसा वापस घेतला नव्हता. त्याने दुकानं बंद, नाना बंद करायचे. तुकोबरायचं चरित्र बघा. मग 2 वर्षाखाली ज्याचं आल्याशिवाय मालाला भाव ठरत नव्हता. 2च वर्षानंतर असं काय झालं, तुकोबरायचा बाजारातला मान गेला तर दुष्काळे आटिले, ते द्रव्य नेला मान. स्त्री एक अन्न करिता गेली, म्हणजे द्रव्यानं मान नेला. ज्या वेळेस धन गेलं तुकोबरायचं त्यावेळेला मान गेला. म्हणून धनासोबत मान असतो, म्हणून धन कमवायला हरकत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारी. पैसा तेरे 3 नाम आणि परशा परसू परसराम. असं आहे. जरा पैसेवाला असला की दादा तात्या शेठ सावकार या परसरामजी म्हणतात.
परशुरामजी जरा कमी असल्यावर परशुराम जरा कमी असल्यावर आणि काहीच नसल्यावर तर मग परश्या तुमच्या भाषेत असू द्या. वेळ झालाय आपला. माझा जरा स्वभाव वेळ झाला म्हणून मी अर्धा घंटा नेत असतो गाडी पुढे. त्याची त्याची सवय असते बरं काय. खोडीला औषध नाही. हा? नाही, खोडीला औषध नाही. त्या बाबाला माझी खोड माहिती आहे. बरोबर आहे का नाही? आजची खोडीच आहे. आता ती जन्मताच देवानं खोड दिली मला आणि त्याचा भाऊ जर तुम्हाला एक दिवसाचा आला असेल तर तुम्हाला कळस वाचायला काय हरकत आहे. विठाला जोडून या धन जोडा पण एक शेरा मारला. शहाण्या माणसाचं बोलणं वाटतंय सोपं पण असतंय अवघड. शहाण्या माणसाचं बोलणं वाटतंय गोड पण लय जहर असते. समजणाऱ्याला काय असते अहो लय जहर असते. ते जनार्दन महाराज नाथ महाराज गड चढायचे. जनार्दन महाराज नाथ महाराजचे गुरु जनार्दन स्वामी जाताना असं कण जायचं. जनार्दन स्वामी थकली होती गडावर नाथ बाबांना सोबत जायचं. उतरायला लागलं की नाथ महाराजानं जनार्दन स्वामीनं शिष्याला आवाज दिला. नाथा आलो स्वामी. अरे जरा माझ्या असं मला तुझ्या खांद्यावर हात ठेवून आधाराला जवळ आहे मला उतरायचं. काय म्हणायचे उतरायचं. नाही तर बाबा रोज असं ऐकलं डोकं खाजू लागले म्हणजे अवघडचे. आमचे गुरु म्हातारे चढताना कणकण चढायचे चढ आणि उतरताना आधार पाहिजे म्हणायचे. उलटच झालं. एक दिवशी विचारलं अहो म्हणजे तुम्ही एवढे वयस्कर चढताना माझ्यापेक्षा जोरात चढायले आणि उतरताना म्हणाले मला जर आधार पाहिजे. त्याने एकच वाक्य वापरलं म्हणजे ना आता चढायला अवघड आहे पण उतरण्या एवढं नाही. चढण्यापेक्षा उतरायला अवघड असते रे. म्हणजे वाक्य सोपं आहे पण समजायला अवघड आहे. शहाण्या माणसाचं बोलणं लय भारी असते. या पद्धतीनं हुशार माणसाचं काय म्हटले महाराज जोडून या धन जोडा म्हणले बाबा पण उत्तम व्यवहारे. जे धन जोडायला तुम्हाला धंदा व्यवसाय काम पर्याय वापरायचा आहे ते उत्तम असावं. एका वाक्यात सांगतो पुढे जातो. उत्तम म्हणजे त्याला म्हणा. उत्तम व्यवहार कशाला म्हणा. तुम्ही ज्या व्यवसायातून धंद्यातून व्यवहारातून पैसा कमविता ते पैसा कमविताना कोणाच्या अंतःकरणाला दुःख होणार नाही असा कमाईचा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला काय म्हणा उत्तम व्यवसाय. तुम्हाला त्या कमवलेल्या पैशाचं पाप लागणार नाही. आणि तुम्ही कमवत असताना जर कोणाच्या अंतःकरणाला दुःख होत असेल आणि त्याच्यातून तुम्ही पैसा कमवत असाल तर ते पैसा तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हटले उत्तम व्यवहारे. काय करायचं म्हणले उदास विचारे वेच करे. उदास अंतःकरणाला उदास किती एका वाक्यामध्ये सांगतो. कर्णाच्या डाव्या बाजूला दाढी काढायला बसला होता कर्ण. इथं कोणी आहे का दाढी करणार. कर्ण दाढी करायला बसला ना कर्णाला नाना तुम्हाला तर माहितच आहे की दाढी करायला काय लागतंय वस्त्रान पाणी लागतंय ना. वारकाचं पाणी कशात असते तुम्हाला पक्कच माहिती आहे हो. कशात असते जुने माणसं ना जे वाटीत पाणी सध्या पण वाटी कोणाची असते वारकाची का घरची. कोण सांगा वारकाची. तुमचं उत्तर महाराज बरोबर आहे. गरीबाच्या दाढीला वारकाची वाटी असते आणि श्रीमंताच्या दाढीला त्याच्या घरची असते. कारण वारीक त्यावेळेला त्याच्या घरी जाते. राजे महाराजे त्यांचं आसन त्याचं दाढीचं आसन वेगळं. म्हणजे नावी आला की म्हणजे ते एक असतो ना काम करणार म्हणजे राजा महाराजाचं काय टाका आसन टाका त्याला दाढी करायची. तसं कर्णाला वाटी होती दाढी करायला ती सोन्याची होती. मग सोन्याची दाढी करायला वाटी म्हणजे वारकाची असेल का कर्णाचीच असेल. बरोबर आहे बरोबर आहे कर्णाचीच नाही. सोन्याची वाटी होती. दाढी करू लागला वारीक आणि तितक्यात एक याचक आला. याचक म्हणला का
इथं कुठंतरी कर्ण नावाचे दानशूर राहतात, तुम्ही पाहिले का? तर दाढी करणाऱ्या वारकांना सांगितलं ते हेच आहेत, ते समोरचे. मग म्हणले तुम्ही एवढे उदार वर्णन केलं आणि एकच विनंती केली, मला जरा गडबड आहे आणि मला जरा धन लागते, माझ्याकडे टाईम नाही. तुम्ही म्हणता घरी जाऊन आणून देतो, तर मी घेणार नाही, मला लवकर जायचंय. जवळ जे असेल तेवढं द्या, मी त्याच्या समाधानी. कर्णाला सांगितलं तर याचं काय. पण कर्णाच्या मला कळलं ना, हे आहे ना माणूस, आता काय आपल्याला आता काळजी करायचं काम नाही, सगळे माणसं. दाढी करायला जी वाटी असते ती दाढी करणाऱ्याच्या कोणी हाताला असते. माझ्या शेजाराला वारकाचं घर आहे, मला सगळं आता शेजाऱ्याला माहित ऐका 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 आता यायला माहित ऐका. वाटी ही वाटी आता आलं वारकाच्या उजव्या हाताला, बरोबर आहे ना, आणि दाढी करणाऱ्याच्या बरोबर आहे, कारण ते उजव्या हाताला पाणी घेऊन लावायचंय, बरोबर आहे. म्हणून त्याच्या उजव्या हाताला वारकाच्या, आणि दाढी करणाऱ्याच्या डाव्या हाताला. मग कर्णाच्या वाटी कोणी हाताला? मग कर्णानं डाव्या हाताची वाटी अशीच उचलली ना अशीच दिली. काम झालं, ते माणूस गेला. पण सगळ्यात बोलायला चतुर कोणता समाज असते? असं म्हणतात की प्राण्यामध्ये कोल्हा आणि माणसात, मला काय वाट देऊ नका, हुशार म्हणणं काय माणसाला वाईट वाटायचं थोडंसं लक्ष नाही, चांगलंच आहे की. माणसात वाईट म्हणतो ना आपण, ते लय हुशार असतात, कारण त्याला उठल्या उठल्या सकाळी सकाळी त्याच्याकडे माणसं येत असतात. कारण पहिल्या काळामध्ये दाढी करून आंघोळ करीत होती, आता माणसं संध्याकाळी बी चाललेत कटिंग दाढी करायला, पहिलं तसं नव्हतं. आणि सकाळी आलं की ते माणसं हुशार असतात, ते म्हणतात पाटील नाही येरी काय नाही, ते तुमच्या घरातलं काढायची कला असते त्याच्याकडे, ते पाटील म्हणजे येरी काय नाही, पण जरा तुमचा आज रोजच्या सारखा फ्रेश चेहरा दिसणं म्हणून विचारायलो काय घरी झालं का. हुशार आहे लोक. मोठ्याच्या घरी तुमच्या घरी काय किरकिर झाली का म्हणलं खबरीत का चिप काय, ते माणसं का भेटतात का? हे माणसं बोलाय हुशार ते करणार नाही. हो तुमचा चेहरा असा दिसतोय फ्रेश, आणि आज जरा पडलेला दिसायला म्हणून म्हणायलो काय घरी सकाळी सकाळी काही. मग ते म्हणतोय काय सांगा, तुम्हाला माहित नाही कारागीर आमची बारकी सून नाही का, लई धाड केरलच, याचं काम झालं दुपारून ही वाटीत फिरत आहे. बरोबर आहे का? तुम्हाला माहित आहे का नाही, मोठ्याच्या घरात अंधार असते. जुना काळ आता राहिला नाही, आता ती मोय नाही, आता ते प्रकारच नाही, बरोबर हा. जुना काळ होता. तसं ते वारीक म्हणू लागला करणारा. का हो म्हणले, जगामध्ये तुम्हाला दानशूर म्हणून नाव प्रसिद्ध आहे, एवढे तुम्ही दान करणारी माणसं, आणि तुम्हाला दान कोणी हातानं देवा ते अजून माहित नाही का काय? कर्ण म्हणलं असं का म्हणून विचारायला? ते म्हणलं तुम्ही डाव्या हातानं दान केलं म्हणून विचारायलो. दान का डाव्या हातानं करतात का उजव्या हातानं करावीत का तुम्हाला कसं कळत नाही? ते माणूस हुशार होता वारीक. कर्ण म्हणला बाबा तू म्हणतोस ते मला माहित आहे, मी तेच कर्म रोज करणारा मला का म्हणून माहित नाही? बरोबर आहे. श्लोकावर तरी कमीत कमी ज्ञानेश्वरी वाचताना सोडाव का, इतकं रोज वाचणाऱ्याला कळू नये का? गडबड होती, ज्ञानेश्वरी वाचाय बसले आणि ते माणूस म्हणलं चला बरं तुमचं असंच कवा बी आठपतच नाही, आता हेच माझ्या घरी येतात आणि जरा आळशी माणूस आहे, माझं आठपत नाही, म्हणजे तुमचं कवा असंच. ज्ञानेश्वरी वाचता होता 7-8 वया झाल्या तरी सोडतो समजा. हे ना मला विचारलं का म्हणजे श्लोकाव तो सोडा. अरे बाबा मी श्लोकाव सोडतो, पण गडबड होती म्हणून मला सोडलं, गाडी जाईल म्हणून. बरोबर. तसं कर्णाला सांगितलं मला माहित आहे दान उजव्या हाताने करावं, पण डाव्या हातातली का वाटी उजव्या हातात घेऊस तो ते निघून गेला तर माझं दान करायचं राहून जाईल, आणि पुन्हा दान करायला त्याची वाट पाहूस तर जर आयुष्य संपलं तर एवढं कर्म माझं आयुष्यातलं कमी होईल म्हणून केलं. याला म्हणतात उदास विचारे लेचकरी. विठाला उदास विचारे लेचकरी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बंदी माया. परोपकारी असावा. उपकारी कोणाला म्हणा? ओळखीच्या माणसाला अडचणीला सहकार्य करतो त्याला उपकारी म्हणतात. ऐका,
आपल्यासोबत चांगले संबंध असणाऱ्या माणसाला अडचणीला बिना परतीचं देतो त्यालाही उपकार म्हणतात. पण जो ओळखीचाही नाही, जो कधी आपल्या कामी आलेलाही नाही आणि भविष्यात कधी कामी येण्याची शक्यताही नाही, असं जो देतो त्याला परोपकार म्हणतात. मी कशातला फरक सांगायला 2 वाक्यात लक्ष करा. उपकार आणि परोपकार. दुसरं एक सांगतो, तुमच्याशी अनुकूल वागणारावर तुम्ही बिना परतफेडीचं देणं याचं नाव उपकार आहे आणि तुमच्यासोबत प्रतिकूल वागणाराला देणं याचं नाव परोपकार आहे. तुम्हाला त्रास देणारा भविष्यात अडचणीत आल्यावर तुम्ही त्यालाही मदत करता, याला परोपकार म्हणतात. माऊली ज्ञानोबरायाची यशोबा खेचरनं झोळी फाडली, बरोबर आहे, पीठ टाकून गेलं. मग माऊली आल्यावर मुक्ताई रडत असल्यामुळं त्यानं राहिलेल्या थोड्या पिठाचे माऊलीच्या पाठीवर मांडे केले. झालं झालं झालं. हो. हा? हा. हो, सांगा. हा. हो. हा, बरोबर. इतके संयुक्त होत पाहिजे बघा तुम्ही. प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे तिथे. याला वाटलं हे जरा बोल याला बोलू दे. आता सुरुवातीला आपण याचं याला बघायला सांगितलंय आणि लई सांगितलं, याला वाटलं पुन्हा घाबरून फिरून. बरोबर आहे ना. पाठांतराचा वर्षाव झाला की बोलणाऱ्यावर दबाव येतो ना, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही बोलला नाही, तुम्ही सागर आहात पाठांतराचे. आपला विषय थोडा राहिला तेवढा सांगतो. माऊली ज्ञानोबरायाची झोळी फाडली, यशोबा खेचरने फाडली ना, झोळी फाडली, पीठ टाकून गेलं. मुक्ताई रडू लागल्या, एवढं झाडून पीठ निघालं, त्याची मांडी टाकली माऊलीच्या पाठीवर आणि ते मांडी मुक्ताई खाऊ लागली. आणि ते यशोबा याची झोळी फाडणारे हे पोरं काय खालीत म्हणून पाहायला आले. राग आधी ध्वंस केलेले आणि मुक्ताईनं पाहिजे. मुक्ताई काय म्हणली सगळ्या खेचरला, त्याला काका म्हणत होते सगळं गाव. यशोबा म्हणले, काका मांडे फार छान झाले, एक खाना. कोण म्हणू शकते का? इतका अपकार करणारा कोण म्हणू शकते का? याला उपकारी म्हणायचं नाही, याला परोपकारी म्हणायचं. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, असं आहे. म्हणून भूत दया गाई पशुचे पालन, दया असावी पशुवर माणसावर जीवावर. आणि तान्हेल्या जीवन वना माझी, म्हणजे भुकेले अन्न तान्हेल्या जीवन पुण्याची कारण युतकेची. पुण्य केलं पाहिजे आपण. भूत दया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी, अशा प्रकारचं वर्णन केलेलं. या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असावी. शांत रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांत असावा, कोणाचा वाईट नसावा, कोणाबद्दल वाईट भावना नाही, वाईट अपेक्षा नाही, काही नाही. आपलं जीवन आपल्या प्रारब्धानं आपल्या प्रयत्नानं आपण जगावं. आणि वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वडिलाचं महत्व नाव लौकिक वाढेल असं वागा. वडिलाचं म्हणजे वडील म्हणजे जन्मदाता बापही होतो आणि वडील म्हणजे संत परंपरेतल्या गुरु परंपरेची श्रेष्ठता सुद्धा होते. ती परंपरा वाढली पाहिजे. या पद्धतीचं आचरण आपल्या जीवनात असावं. म्हणून महाराज सांगतात, आश्रमाचं खरं फळ हेच प्रमाण, हीच चाल आणि हेच शेवट. Come on,